नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, नुकताच आपण व्हॅलेंटाईन डे साजरा केला. प्रेम व्यक्त करण्याचा एक अतिशय सुंदर दिवस म्हणून तरुण मंडळींचा या दिवसाकडे खूप ओढा कल वाढलेला आहे असं आपण बघतो. तो साजरा करण्याकडे त्यांचा उत्साह किंवा कल वाढलेला आहे असे आपण बघतो. आणि मग या दिवसाचं निमित्त औचित्य साधून बरेच प्रेमी युगुल एकमेकांशी लग्नबंधनामध्ये अडकण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तो एक चांगला मुहूर्त, चांगला दिवस म्हणून त्याच्याकडे ते बघत असतात. पण आपण अनेकदा असं बघतो की हा विवाह किंवा हे लग्न 7 वर्ष काय 7 दिवसही टिकत नाहीत आणि मग हे प्रेमी युगुल घटस्फोटासाठी सज्ज झालेले असतात. मग अशा प्रकारची परिस्थिती आपण समाजामध्ये वाढत चाललेली बघतोय का? तरुणांचा अशा गोष्टी करण्याकडचा कल ओढा वाढत चाललेला आहे असं आपण बघतोय का? म्हणजे विवाह बंधन किंवा विवाहाच्या गाठी ह्या ब्रह्मदेवाने स्वर्गात जोडलेल्या असतात आणि म्हणून ती नाती आयुष्यभर टिकवायची असतात वगैरे हे विचार आता फार जुने झालेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आनंदामध्ये, माझ्या स्वातंत्र्यामध्ये जर अडचण निर्माण होत असेल तर सरळ घटस्फोट घ्या आणि मोकळे व्हा, म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर जगता येईल, अशा प्रकारची विचारसरणी युवकांमध्ये वाढत चाललेली आहे असं आपण बघतोय. आणि असा सामाजिक बदल आपल्याकडे घडलेला आहे असं चित्र आहे का? मुळात मेड फॉर ईच अदर असं कोणी असतच नाही, ते अशक्यच आहे. पण मोल्ड फॉर ईच अदर होण्याची वृत्ती हल्ली कमी झाली आहे का? आणि म्हणूनच अशा प्रकारच्या घटस्फोटांचं जर प्रमाण वाढलं असेल तर ते कुठल्या केसेसमध्ये योग्य आहे? सरसकट सगळीकडे घटस्फोट हा एकमेव पर्याय आहे का? कसं आपण या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघायचं, हा आजचा आपला विषय आहे. म्हणून विषय काय आहे तो बघून घ्या. आजचा आपला विषय आहे घटस्फोट एक पर्याय. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे सौ स्मिता प्रकाश जोशी यांना. त्यांनी BCom, MSW, LLB केलेलं आहे. सध्या त्या काउन्सिलिंगमध्ये PhD करत आहेत. 1997 पासून कौटुंबिक न्यायालय पुणे येथे त्या कार्यरत आहेत आणि त्यापूर्वी महिला सेवाग्राम, महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब आणि बालकल्याण विभागात विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत इत्यादी विविध दैनिकातून त्या वारंवार लिहित असतात. साप्ताहिक, सकाळ, श्री व सौ इत्यादी मासिकांमधूनही त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे आणि सातत्याने या विषयावर लेखन करणं, समुपदेशन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. त्यामुळे आजही आपण त्यांच्याकडनं या विषयाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती मिळवून घेणार आहोत. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील थेट आमच्याशी जोडले जा. त्यासाठी तुम्हाला लागणारे नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. नमस्कार. विषय खूप महत्वाचा आहे आजचा. एकूण आपण सामाजिक जर स्थिती बघितली तर त्या स्थितीमध्ये असं म्हटलं जातं की हल्ली काहीही झालं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी घटस्फोट घ्या आणि वेगळे व्हा, मोकळे व्हा, अशा प्रकारची वृत्ती तरुणांमध्ये वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. कारण काय आहेत त्या कारण मीमांसेकडे आपण येऊच यात. पण मला सुरुवातीला आपल्याकडनं, कारण आपण समुपदेशक म्हणून या क्षेत्रामध्ये काम करता, खरोखर मॅडम हल्ली असे केसेस वाढलेले आहेत आपल्याला असं दिसतं? केसेस वाढलेले आहेत हे तर दिसतंयच. म्हणजे तुम्ही जर कौटुंबिक न्यायालयामध्ये येऊन पाहिलं तर उभं राहायला जागा नाही, एवढ्या केसेस वाढतायत. म्हणजे रोजच्या एवढ्या केसेस वाढतायत आणि घटस्फोटासाठी लोक येत आहेत, ओघ वाढत चाललाय. तर नक्कीच याचा गांभीर्यानं विचार करणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय. आणि म्हणूनच तुम्ही हा आज विषय निवडलाय, तो खूपच चांगला आहे. आपण नक्की याच्यावर चर्चा करूया आणि त्याच्या मुळाशी जाऊन की खरंच ही कारणं का वाढतायत आणि आत्ताची परिस्थिती बदललेली आहे का, त्या बदलत्या परिस्थितीमध्ये नक्की काय केलं पाहिजे, आपण सगळेच याच्यावर चर्चा करूयात आज. नक्की मॅडम, याच्या कारण मीमांसेकडे मला यायचंच आहे. पण कारण मीमांसा करत असताना एक सर्वसाधारण समाजामध्ये ना पूर्वी घटस्फोट घेणं म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट समजली जायची. आणि स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला फारच अगदी म्हणजे ती घटस्फोटित स्त्री म्हणजे तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो फारच वेगळा होता. आणि आता आपण बघतो की परिस्थिती फार बदललेली आहे. बरोबर. आता त्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने त्या महिलेकडे, स्त्रीकडे बघितलं जात नाही किंवा आता घरूनही अशा बाबतीमध्ये स्त्रीला पाठिंबा आहे असं आपण चित्र बघतो. पूर्वी तसा पाठिंबाही नव्हता. अनेक कारणं असू शकतात, पण स्त्री एकमेव दोषी किंवा स्त्रीने जर घटस्फोट मागितला तर मग काहीतरी ती चुकीचं काम करते, चुकीचं कार्य करते, चुकीचं पाऊल टाकते, असा एक दृष्टिकोन अजूनही आपल्या समाजामध्ये आहे. दिसतोय खरं, पण ती म्हणजे परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. जे समाजामध्ये आता ती वृत्ती आहे, ती मानसिकता बदलणं गरजेचं आहे. खरं तर घटस्फोट हा एक
म्हणजे कलंक राहिलेलं नाहीये. तू जे आता म्हणालीस मला की पूर्वीच्या काळी घटस्फोट घेणं या खूप म्हणजे या गोष्टी ज्या होत्या त्या काहीतरी एक कलंक आहे, काहीतरी स्टिग्मा आहे असं वाटलं जात होतं. आता नाही राहिली तशी परिस्थिती, कारण नाही पटत आहे तर आयुष्यभर एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा, झगडत राहण्यापेक्षा जर नाही पटत आहे तर मग शांततेनं वेगळं व्हा, अशा विषयाकडे येत चाललेला आहे समाज. आणि पूर्वी जे कोर्टामध्ये केसेस यायच्या ते की पोडगी पाहिजे किंवा परत नांदायला घेऊन जायचंय या संदर्भातल्या केसेस जास्त होत्या. पण आता जर पाहिलं आपण तर एक 90 अंशाच्या कोनामध्ये की परस्पर संमतीनं घटस्फोट हे खूप वाढत चाललेले आहेत. कारण का की दोघांनाही असं वाटतं की नाही पटत आहे आपलं तर मग कशासाठी राहा एकत्र, मग शांततेनं वेगळं व्हा. तर हा एक ट्रेंड वाढत चाललेला आहे आणि म्हणून परस्पर संमतीनं घटस्फोटाच्या केसेस या खूप वाढत चालल्यात. आपण येऊयात त्या कारणांच्याकडे. म्हणजे हा एक सोपा मार्ग म्हणून याच्याकडे बघितलं जातं का? कारण ही एक सोय म्हणून कायद्याने जर एखादी सोय करून दिली असेल की काही केसेसच्याच बाबतीत पर्टिक्युलरली की ज्या केसेसमध्ये दुसरा पर्यायच नाहीये शिल्लक, तेव्हा मग शेवटचा पर्याय म्हणून हा. पण हल्ली तरुण मंडळी यांना हा सोपा मार्ग वाटतो की चटकन घ्या, असं काही निदर्शनात आहे का? ते तुमच्याकडनं जाणून काय आहे की घटस्फोट हा जरी स्टिग्मा राहिलेला नसला तरी सुद्धा त्याच्याकडे म्हणजे आंतरिक जे काही नुकसान होतं ते खूप महत्वाचं असतं. की मानसिक त्रास होतो, कुटुंब म्हणजे सगळ्या कुटुंबामध्ये पण त्रास होतो सगळ्यांनाच. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कोणी सहज उठून घटस्फोटापर्यंत जातं असं नाहीये. प्रत्येक जण स्वतः मनापासून प्रयत्न करत असतो की आपलं लग्न टिकलं पाहिजे, आपली जोडी टिकली पाहिजे, याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करतो. पण तरीही काही अडथळे येतात आणि त्याच्यामुळे घटस्फोट घ्यावा लागतो. म्हणजे तो एक पर्याय म्हणून आता निवडला जातोय सध्या. पण तरीही हा जरी पर्याय असला तरी त्या पर्यायाकडे केव्हा जावं आणि केव्हा जाऊ नये हे पण प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे की हा शेवटचा पर्याय असावा. त्यापूर्वी आपलं नातं टिकवण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि कसं जायला पाहिजे हे बघणं खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने आणि त्या विषयाकडे येण्याआधी मला तुमच्याकडनं एका प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं मॅडम. जेव्हा आपण विवाह असं म्हणतो तर तेव्हा नेमकं लग्न म्हणजे काय या व्याख्येकडे जर आपण आधी आलो तर पुढचा विषय आपल्याला सोपा करून सांगता येईल. मला वाटतं हेच महत्वाचं जास्त आहे. कारण लग्न म्हणजे काय हे जेव्हा समजतं आणि तर त्याच्यामध्ये उतरलं जातो तरच ते लग्न यशस्वी होतं. अगदी खरं. हल्लीचा जर आपण ट्रेंड बघितला तर फक्त एक विवाह म्हणजे एक इव्हेंट चाललेला आहे की मग आता ठीक आहे लग्नाचं वय झालं की कोणीतरी आपल्या योग्य जोडीदार मिळाला पाहिजे यासाठी मुलं मुलीही प्रयत्न करतात आणि घरचेही प्रयत्न करतात की थोडंसं आपल्या वयामध्ये मुलगी आलेली आहे, ग्रॅज्युएट झाली, स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली की मग ठीक आहे आपण बघूया. किंवा मुलांच्या बाबतीमध्ये पण की चांगली नोकरी लागली, सेटल झाला की विवाहाच्या दृष्टीने बघितलं जातं. पण फक्त इव्हेंट म्हणजे की सगळं आपल्याला दागदागिने घ्यायचे, कुठे लग्न, कार्यालय कुठलं घ्यायचं, कशा पद्धतीनं करायचं. हल्ली तर प्रत्येक लग्नामध्ये की वेगवेगळ्या व्हिडिओज बाहेर आउट शूटिंग पण घेतलं जातं आणि कशा पद्धतीनं ते लग्न व्यवस्थित व्हायला पाहिजे असे सगळे इव्हेंट होतात. पण त्याच्या मागची जबाबदारी काय आहे हे समाजाला समजत नाही. समाजात मुलामुलींना जेव्हा ही जबाबदारी नंतरची काय आहे हे समजेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने लग्न यशस्वी होईल. तुला एक संवाद दाखवूया. नक्की तो संवाद मी बघते आणि तो प्रेक्षकांनाही दाखवणं खरं खूप आवश्यक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. त्या संवादाकडे येण्यापूर्वी एक फोन आलेला आहे. शलाका आपल्याला फोनवर बोलू इच्छिते. काय म्हणते बघूयात. हॅलो, मी शलाका गाडगी कल्याणहून बोलतेय. बोला. घटस्फोट घेतल्यानंतर जे घटस्फोटीत आई किंवा वडील म्हणजे जे कोण असतील त्यांची जी मुलं असतात त्या मुलांच्या लग्नाला हा त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट आड येतो असा अनुभव आहे. तर त्याच्यावर काही पर्याय आहे का? बरोबर. म्हणजे खरं तर या विषयाकडे आम्ही ओघांनी येणारच होतो. कारण मुलांची जे प्रश्न आहेत, घटस्फोट म्हणजे फक्त तो त्या पती पत्नीचा असतो असं नाही, तर जिथे ज्या केसेसमध्ये मुलं असतात इन्व्हॉल्व तिथे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या विषयाकडे येणार होतो. पण शलाकांनी जो प्रश्न विचारला की घटस्फोटित मुलांचे जे विवाह आहेत त्याला मग पुढे अनेक समस्या येतात त्याविषयी नाही, मला वाटतं शलाका तुम्ही असं विचारलेलं आहे की घटस्फोट घेतल्यानंतर म्हणजे त्या मुलांना काही अडचणी येत आहेत का असं विचारायचं आहे ना तुम्हाला? नक्कीच. का त्यांच्या पुन्हा विवाहासाठी सगळ्याच एकूणच मुलांच्या अडचणी हा एक आपला विषय मॅडम. त्या अनुषंगाने काय सांगता येऊ शकतं? हा, आता मी जसं मगाशी म्हणाले की घटस्फोट हा कलंक नाही राहिलेला, एक पर्याय म्हणून निवडतोय. तर कोणत्या परिस्थितीत घटस्फोट झालेला आहे हेही महत्वाचं असतं. मला वाटतं अशा अडचणी येण्याचं कारण नाहीये. कारण आता तेवढा समाज म्हणजे हे झालेला आहे की दोघंही समजून घेत आहेत. आणि जेव्हा दुसरं लग्न आपण करतोय म्हणजे रिमॅरेजच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या मुलासहित कोणी ऍक्सेप्ट करतंय का असंच नक्की बघितलं जातं.
त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती जर समोर मांडली तर मला वाटतं की काही अडचण येणार नाही. कारण ही सगळी परिस्थिती समजून जाणून घेणाऱ्याशीच आपण लग्न करणार आहोत. बरोबर. त्याच्यामुळे ही मुळात अडचण घटस्फोट तशी घेत येत असताना नाही. कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेऊन मग ती पायरी आपण ओलांडावी किंवा त्याला सामोरं जावं हा विचार आपण सारासार करणारच आहोत. पण आपण लग्न म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय या अनुषंगाने एक संवाद प्रेक्षकांना दाखवू इच्छित आहेत. तो संवाद चालेल. मला वाटतं आपण दाखवूया. बघा तुम्ही स्क्रीनवर की एक लग्नापूर्वीचे संवाद आहेत. हा. कदाचित बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर वगैरे पण फिरतात हे संवाद, पण एक या दृष्टीने आपण बघूया नक्की. की दोघांमधले संवाद काय लग्नापूर्वीचे. तर जर बघितलं तर तो वाट बघतोय आणि म्हणतोय की किती वाट पाहतो मी या क्षणाची. ती म्हणते मी जाऊ का निघून. तो म्हणतो छे ग तसा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुझं खरंच प्रेम आहे का माझ्यावर. तो म्हणतो अर्थातच. तू कधी माझी फसवणूक तर नाहीच ना केलेली. तो म्हणतो नो नेव्हर. असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो. तू अखंड माझ्यावर प्रेम करशील. हो तर. तू मला मारहाण करशील. नाही अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुषच नाही. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का. तर हो. हे लग्नापूर्वीचे सगळे जे संवाद असतात ना ते अगदी गुढी गुढी असतात की तुझ्यासाठी मी काय करू आणि काय नको अशा पद्धतीनं तो बघत असतो, बोलत असतो तिच्याशी. पण हे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी जर आपण बघितलं हे अगदी प्रेमी युगुल जे आहे त्यांच्या घरात 3-4 महिन्यांनी तुम्ही डोकवा आणि काय चाललंय ते पहा. आणि तुम्ही जर हे संवाद पुन्हा पाहिले ना तर लक्षात येईल की लग्नानंतरचे संवाद म्हणजे काय असतं. हे जर बघितलं तर तुम्ही पुन्हा एकदा ते संवाद बघा आणि ते संवाद खालून वरती वाचत चला. बरं, उलट्या म्हणजे आता आपण बघूया. ती काय म्हणतेय की मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का. तो म्हणतो नाही अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाहीये. तू मला मारहाण करशील. हो तर. तू माझ्यावर अखंड प्रेम करशील. नो नेव्हर. असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो. तू कधी माझी फसवणूक तर नाहीच ना केलेली. अर्थातच. तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर. छे ग तसा विचार सुद्धा मनात आणू नकोस. मी जाऊ का निघून. हुश्य किती वाट पाहत होते मी या क्षणाची. म्हणजे कधी एकदा बायको माहेरी जातीये आणि आम्हाला बॅचलर पार्टी करायला मिळतीये असं त्याला वाटत असतं. इंटरेस्टिंग संवाद आहे. म्हणजे तेच संवाद तेच वाक्य सरळ वाचले तर आणि तू उलटे बघशील वाचले तर अर्थ बदलतात. एकाही शब्दाचाही बदल केलेला नाहीये. अगदी पण परिस्थिती बदलत जाते. कारण जे आकर्षण एकमेकांच्या बद्दलचं आहे ते थोडं थोडं कमी होत जातं आणि त्याच्यामुळं एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे टोचायला लागतात आणि मग वाद सुरू होतात. आणि हे असे हळूहळू वाढत जातात. ते वेळेत जर नाही आवरले तर मग त्याचं गंभीर स्वरूप धारण केलं जातं आणि घटस्फोटापर्यंतची वेळ येते. बरोबर. पण मॅडम पती पत्नी हे जे नातं आहे हे फार पूर्वीपासूनच आहे. ते आताच होतंय असातला भाग नाहीये. पण पूर्वी जो होता ना त्याच्यामध्ये पण संवाद साधारणतः असेच असू शकतात. पण पूर्वी ते टिकवण्याकडचा जो कल होता ना तो वाढत चाललेला आहे आणि आता ते टिकवणं काही कंपल्सरी नाहीये. अशा प्रकारचा कल वाढत चाललेला आहे का. असा काही आपल्याला भेद दिसतो. जर आपण पूर्वीचा आणि आजची जर तुलना केली संवादांमध्ये खरं तसा फार फरक पडलेला दिसत नाही. बरोबर आहे. पण मग परिस्थिती का बदलते. परिस्थिती म्हणजे आताची सामाजिक परिस्थितीच बदललेली आहे ना. म्हणजे एकंदरीत आता पूर्वीच्या काळाचा जर विचार केला आपण की आता राम लक्ष्मण सीता त्या संदर्भातला तसं तर मग सीतेने यायलाच पाहिजे होतं की मी आयुष्यभर साथ दिली रामाला तरी सुद्धा मला त्यांनी वनामध्ये ठेवलं. किंवा आत्ताच आपण जय मल्हार सिरियल बघतोय त्याच्यामध्ये की दोघींना ठेवलेलं आहे. अशी जर आपण पुरातन काळाची उदाहरणं दिली तर आता ती परिस्थिती आता बदलत चाललेली आहे. म्हणजे तो भाग नाही राहिलेला की जेव्हा काही अशी परिस्थिती आहे की मला तिथे सहन करणं शक्य नाहीये तर मी नक्कीच असा विचार करेन की मी कशाला राहू इथे. आता पूर्वीपेक्षा समज जास्त झालेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी बायका शिकलेल्या नव्हत्या. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नव्हती किंवा त्या इंडिपेंडंट होत्या की त्या अवलंबून होत्या कोणावर तरी. आताची स्त्री शिकलेली आहे. ती स्वतः शिकली आहे. त्यामुळे स्वतः काहीतरी करायचंय तिला. जेव्हा तिला संसार टिकवायचा आहे आपल्याला संसार करायचा आहे लग्न टिकवायचंय त्याचबरोबर तिला स्वतःचं अस्तित्व पण जपायचंय. बरोबर. आणि स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी ती मग हा मार्ग कधी कधी निवडू शकते. बरं. पण मग आजच्या या सामाजिक बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं म्हणायचं आहे का की लग्नापूर्वीच आता स्त्रीने सगळा सारासार विचार करणं गरजेचं आहे. कारण जर असं एखाद्या मुलीने सारासार विचार केलेला असला तरी देखील अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ हो येऊ शकते. हे बघा आता
तू बघ की समजा आपल्याला गाडी चालवायची आहे तर आपण काय करतो की ड्रायव्हिंग लायसन घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची परिस्थिती लक्षात घेतो आणि तरी ऍक्सिडेंट होणारच नाही असं होतं का? होतात कधीतरी ऍक्सिडेंट. तसंच आहे की लग्नापूर्वी जरी विचार केला तरी काही वेळेला परिस्थिती बदलते आणि हे साहजिक आहे. पती पत्नी मधले वाद हे अगदी साहजिक आहे. ते काही होणारच नाहीत किंवा होणार नाही म्हणून काय करायचं असं नाहीये. पण जेव्हा वाद होतात तर ते वाद कसे मिटवले पाहिजे हे समजून घेणं महत्वाचं आहे की दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती आहेत आणि त्या दोघांचे स्वभाव जर वेगळे आहेत तर एकाच ठिकाणी दोघं जण राहताना नक्कीच एकमेकांचे विचार पटणार नाहीयेत. पण हे विचार आपण ह्या भिन्नतेचा पण स्वीकार कसा करायचा आणि त्याच्यातल्या दुसऱ्याच्या क्षमता कशा जाणून घ्यायच्या हे जास्त महत्वाचं आहे. खरंय. म्हणजे हे सगळं समजून घेत असताना आपण सामाजिक बदल म्हणतोय, एकूणच सगळ्या जर आपल्या आयुष्याची जीवन पद्धतीच बदललेली आहे त्याचा कुठेतरी ह्याच्यावर परिणाम होतोय. एक जी गती वाढली आपण म्हणतो ना सर्वच नात्यांमध्ये, आपण पती पत्नीचा विचार करतोय पण सर्वच नात्यांमधला जो एक धागा आहे तो त्याच्यावर फरक पडतोय एकूणच बदलत्या जीवनशैलीचा. तो कसा ते जाणून घेते. पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे तो काय आहे आणि ते काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. मला विचारायचं होतं जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा पुन्हा सलग प्रश्न विचारा. हो मला विचारायचं होतं की जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा नवऱ्यानं बायकोला पोटगी द्यावीच लागते का, अशी तरतूद वगैरे आहे का? पूनमचा प्रश्न होता की पोटगी हा जो एक ह्यातला सगळ्यात महत्वाचा विषय येतो ना त्या संदर्भात तिला जाणून घ्यायचंय सखोल. त्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना आणि इथे एक असा समज येतो की हल्ली जो वाढत चाललेला आहे समाजामध्ये की पोटगी घेण्यासाठीच मग अशा प्रकारे काही काही केसेसमध्ये डिमांड जास्त केली जाते आणि स्त्रियांसाठी वरदान म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो ज्या कायद्याकडे त्याचा गैरवापर केला जातो का, काय सांगता येऊ शकतं त्या संदर्भात? बरोबर. आपण आधी पूनमच्या प्रश्नाकडे वळूया. पूनमने जे विचारलेलं होतं की घटस्फोट होताना पोटगी मिळते का, तर नक्कीच लग्न झाल्यानंतर अन्न वस्त्र निवारा पुरवण्याची जबाबदारी ही नवऱ्याची असते आणि त्या संदर्भात जर त्याला हे नातं निभवणं शक्य नाहीये तर घटस्फोट घेताना त्यांनी काहीतरी पोटगी तिला द्यावी हे निश्चितच आहे. त्यामुळे तिच्या सगळ्या कारणांसाठी अत्यावश्यक कारणांसाठी पोटगी तिला नक्की मिळू शकते. पण केव्हा मिळू शकते हे पण जाणून घेतलं पाहिजे की जर ती स्वतः कमवणारी नसेल, तिच्याकडे ती आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे कुणावर, तर तिला पोटगी मिळू शकते. जी स्त्री की स्वतःच्या पायावर उभी आहे आणि ती व्यवस्थित कमवती आहे तर तिला पोटगी मिळणार नाहीये. पण हा व्यवस्थित हा जो तुम्ही शब्द उच्चारलायत मॅडम त्याचा काही अर्थ म्हणजे आता कसं आहे की समजा एखादी कमवणारी बाई आहे तर ती सुद्धा पोटगी मागू शकते पण तिच्यापेक्षा तिच्या नवऱ्याचं उत्पन्न जास्त आहे असं जर असेल तर ऍज पर स्टेटस ऑफ हजबंड असं मिळू शकते तिला. पण जी खरंच की तिला म्हणजे चांगल्या पदावरची नोकरी आहे आणि नवऱ्याचं पेक्षा तिचं उत्पन्न जास्त आहे तर तिला नाही मिळणार. पण जर तिचं उत्पन्न कमी आहे तर तिला स्वतःसाठी नाही मिळणार पण मुलांसाठी ती मागू शकते. जर मुलं असतील तर मुलांसाठी ती मागू शकते. स्वतःसाठी जरी तिला नाही मिळाली तरी मुलांसाठी नक्की मागू शकते. आणि एक मिनिट अजून एक तू विचारलेलं होतंस मला की असा एक की घटस्फोटासाठी म्हणजे पोटगीसाठीच लग्न करतात की काय, असा एक खूप गैरसमज आहे. असं काही नाहीये. फक्त पोटगी पाहिजे म्हणून आपलं आयुष्य कोणी पणाला नाही लावणार. कारण स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्वतः कमवणं हे जास्त महत्वाचं असतं आणि प्रत्येक स्त्रीला ते आवडतं. अवलंबून राहणं नाही आवडत. ज्या वेळेला तशी परिस्थिती असते त्यावेळेला ती पोटगी मागते. म्हणजे उगाच दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काही केसेस असतीलही अपवादात्मक तशा, पण उगाच त्या कारणासाठी फक्त घटस्फोट घ्यायचा आहे आणि पोटगी मिळण्यासाठी आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे मला नाही वाटत की असं. कारण मी 20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतेय त्याच्यामुळे घटस्फोटानंतर येणाऱ्या अडचणी या खूप असतात. त्याच्यामुळे उगीच स्वतःहून खड्ड्यात पडण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही. आणि आपल्या एकूणच भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा जर आपण विचार केला मॅडम तर तिची मानसिकता अजून एवढी बदलली असं आपण म्हणू शकत नाही. सरसकट जर असा आरोप केला तर तो चुकीचा आणि एकांगी वाटेल. कारण शेवटी तिच्यासाठी प्रायोरिटीमध्ये घर, संसार आणि मुलं असतील तर मुलं हा फर्स्ट प्रायोरिटी असतो आणि नंतर ती स्वतःच्या आयुष्याचा विचार करते. जेव्हा ती घटस्फोटाच्या स्टेज पर्यंत जाते तेव्हा नक्कीच तिथे काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम मुरलेला आहे. असंच या अनुषंगाने आपण जे आपल्याला अनुभव आलेले आहेत त्यामध्ये बहुतांश केसेसमध्ये आपण बघितलेलं आहे. मॅम मगाशी मी एक विषय काढलेला होता की आपण लग्नापूर्वीच अशा काही गोष्टींचा जर सखोल विचार केला, कारण तो केलाच जात नाही का, मग कुठे गफलत होते, चुकीचा कसा काय डिसिजन होऊ शकतो? बरोबर. अगदी तू ट्रॅकवर आलेली आहेस. कारण घटस्फोट होऊ नये किंवा आपलं नातं टिकावं याच्यासाठी काय करायचं तर
पहिल्यांदा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन हे अतिशय गरजेचं आहे. बरं. विवाहपूर्व समुपदेशनामध्ये की विवाह म्हणजे नक्की काय, त्याच्यानंतरच्या कुठल्या जबाबदाऱ्या आपल्यावर येणार आहेत, नंतर काही शारीरिक तपासण्या, काही मानसिक तपासण्या करून घेणं हे महत्वाचं असतं. आणि ज्यावेळेला आम्ही विवाहपूर्व समुपदेशनाचे काही कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये तर मुलांना असं सांगतो पहिल्यांदा की तुम्ही सेल्फ मॅरेज बायोडाटा तयार करा. म्हणजे जसं आपल्याला नोकरीला जायचंय तर आपण एखादा बायोडाटा तयार करतो स्वतःचा, तसा सेल्फ मॅरेज बायोडाटा म्हणजे स्वतःमधल्या क्षमता काय आहेत याचा विचार करा आणि मग आपल्याला अनुरूप जोडीदार कसा हवाय ते बघता येईल. बरं. जर तुम्ही खूप अवास्तव अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला मिळणारा जोडीदार तसा असेल असं नाहीये. खरं. तर त्याच्यामुळे स्वतःच्या अपेक्षा ठेवतानाच आपण काय आहोत आधी याचा विचार करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून विवाहपूर्व समुपदेशनामध्ये या गोष्टी येतात आणि बऱ्याचशा स्वयंसेवी संस्थांमध्ये हे विवाहपूर्व समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात. काही केसेस तिथे येतात मिटवण्यासाठी. आता एक माझ्याकडे केस अशी आलेली होती की त्याच्यामध्ये तो मुलगा डॉक्टर होता आणि त्या डॉक्टर मुलाला एक घरच्यांनी जे स्थळ बघितलं होतं ते एक डॉक्टर मुलीचं होतं आणि एक शिक्षिका होती, असं 2 स्थळं बघितली होती. आता घरच्यांचं असं म्हणणं होतं की ती डॉक्टर मुलगी जी आहे ती त्याला पुढे आयुष्यामध्ये साथ देईल व्यवस्थित आणि म्हणून तिच्याशी लग्न करावं. दोन्ही चांगल्या होत्या मुली, पण ती शिक्षिका मुलगी जी होती ती त्या मुलाला जास्त क्लिक झाली होती म्हणून त्याला असं वाटत होतं की मी तिच्याशी लग्न करावं. आणि मग याच्यासाठी माझ्याकडे ते आलेले होते. वडील म्हणाले की आमच्या मुलाला खूळ लागलाय काहीतरी आणि ते क्लिक होणं म्हणे काय प्रकार असतो, क्लिक व्हायला पाहिजे मुलगी, हे कशासाठी. इतकं सगळं आता आपण बघितलं की व्यावहारिक संवाद म्हणजे व्यवहार पण बघितला पाहिजे, तर कशाला त्या मुलीशी लग्न करायचं. पण त्यांनी पण काही गोष्टी पाहिलेल्या होत्या त्या मुलीमध्ये की जर मी डॉक्टर आहे आणि घरामध्ये मी वेळ देऊ शकणार नाहीये तर पुढच्या काळामध्ये जर मुलं वाळत झाली किंवा काय तर घरात कोणीतरी पाहिजे किंवा ठराविक वेळ ती बाहेर जाईल आणि येईल आणि मला वेळ देईल, या दृष्टीने त्यांनी पाहिलं होतं. काही गुण पाहिलेले होते. फक्त दिसणं पाहणंही महत्वाचं नसतं तर गुण पाहणंही महत्वाचं आहे. तर काय गोष्टी पाहाव्यात, काय पाहू नये, कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करायची, कुठल्या बाबतीमध्ये तडजोड करू नये, या सगळ्या गोष्टी आधी ठरवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि विवाहपूर्व समुपदेशनामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि जरी अगदी समुपदेशकांकडे गेलं नाही तरी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की मी कोण आहे आणि मला अनुरूप असा जोडीदार मिळेल तर ते लग्न टिकेल. नाहीतर मग मला खूप मोठी शिकलेली मुलगी पाहिजे आणि लठ्ठ पगाराची मुलगी पाहिजे असं जर म्हटलं आणि जर अपेक्षा ठेवली की तिनं घरातलं पण सगळं केलं पाहिजे तर ते नाही होणार ना शक्य. मग सगळ्याच गोष्टी एका वेळेस नाही मिळणार, तर कुठली तरी एक गोष्ट सोडावी लागणार आहे. म्हणून कुठल्या बाबतीत तडजोड करायची हे आधी ठरवणं महत्वाचं असतं. खरं तर आजकालची तरुण पिढी खूप हुशार झाली आहे, चाणाक्ष झाली आणि विवाहापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करतात. तरी पण मग अशा घटना का वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर आपण डिटेल बोलूयात. आपल्याला सोपान मराठे यांचा फोन आहे, काय म्हणतात बघूयात. पुण्यावरनं बोलतायत, बोला. हो हो. हा मॅडम, मला 1-2 प्रश्न असे विचारायचे आहेत की नवरा आणि बायको या दोघांनाही घटस्फोट हवा आहे, पण बायको त्यासाठी वाजवी पैशांची मागणी करत आहे. तर त्यावेळी काउन्सिलरची नेमकी भूमिका काय असते? एक तर घटस्फोट होऊ नये म्हणून की मागणीमध्ये तडजोड व्हावी म्हणून? बरं, हा एक प्रश्न आहे. बरं. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की जेव्हा काही म्हणजे अग्रीमेंट करून म्युच्युअल घटस्फोट वगैरे होत असतात, म्हणजे त्यामध्ये अग्रीमेंट मध्ये असं असतं की या भविष्यामध्ये पुन्हा अधिक मागणी वगैरे करणार नाही, त्यासाठी कोर्टात जाणार नाही, अशा स्वरूपाचं अग्रीमेंट झालेलं असतं. परंतु तरीही काही ठिकाणी ह्या गेलेल्या दिसतात. म्हणजे बायका पुन्हा वाढीव याच्यासाठी म्हणजे मागणीसाठी कोर्टामध्ये गेलेल्या असतात, जातात. तर जाऊ नये म्हणून आपण एखादं कलम कोणतं टाकू शकतो का? हे 2 प्रश्न आहेत. नक्कीच सोपानजी, चांगले प्रश्न आहेत तुमचे. काय सांगता येऊ शकतं मॅडम? हा, त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता की दोघांनाही घटस्फोट हवाय पण बायकोची मागणी ही अवास्तव आहे, तर त्यावेळेला समुपदेशकाची भूमिका काय असेल? तर खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारला. कारण कौटुंबिक न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये ज्यावेळेला केस दाखल होते किंवा दाखल करण्यापूर्वी सुद्धा की ज्यावेळेला 2 जण येतात तिथे, तर विवाह समुपदेशक हा नेहमी टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. की समजा एखाद्या नवऱ्याने घटस्फोटाची केस दाखल केलेली आहे आणि बायकोला त्याची नोटीस गेली आहे आणि नंतर ते केस समुपदेशकांकडे पाठवली, तर समुपदेशक नेहमी आधी प्रयत्न असा करतो की त्या दोघांचं का तुटतंय,
म्हणजे कशासाठी दोघांमध्ये वाद होत आहेत आणि का हे घटस्फोटाकडे चाललेले आहेत. मग हे लग्न टिकवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याच्यासाठी काही प्रोसिजर आहे कौटुंबिक न्यायालयाची. मला वाटतं आपण येऊयाच परत त्याच्याकडे, पण पहिलं यांचं प्रश्नाचं उत्तर देऊया. तर विवाह समुपदेशक हा नेहमी प्रयत्न आधी करतो की त्या दोघांचं लग्न टिकवण्यासाठी काय करता येईल, आणि जर शक्य नाही असं वाटलं आणि जर परस्पर संमतीनं घटस्फोट घ्यायचा आहे की एकमेकांवर उगीच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा की परस्पर संमतीनं घटस्फोट घेऊया की नाही तुझं आणि माझं पटलं तर आपण वेगळं होतोय म्हणून. पण अशा वेळेला सुद्धा की तिला स्वतःची काही मागणी करता येते. जसं मी म्हटलं मगाशी की अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी ती मागणी करू शकते. तसं तिनं जर काही मागणी केली आणि ती खूप अवास्तव असेल तर समुपदेशकाची भूमिका त्याच्यामध्ये पण अशी असते की तुझी मागणी ही अवास्तव आहे, की त्याचं इन्कम काय आहे याच्यावरच तुला मिळणार आहे. तर याही गोष्टी समुपदेशक नक्कीच समजून सांगतो तिला. म्हणजे समुपदेशक फक्त दोघांना एकत्र आणण्यासाठी काम करतो असं नाहीये. तर जो प्रश्न त्याच्या समोर आलेला आहे तर तो सामंजस्याने कसा मिटेल याच्यासाठी समुपदेशकांची भूमिका असते महत्वाची. तर मग तिला या गोष्टींवर आणून ठेवणं की तुझी जी मागणी आहे ती खूप अवास्तव आहे, त्याचं इन्कम एवढं आहे तर तुला काय मिळणार आहे, जर तू कोर्टामध्ये लढत बसली तर तुझ्या पदरी काय पडणार आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव, वास्तवाची जाणीव तिला करून देणं. आणि मग ठराविक एका रिझनेबल अमाऊंट की दोघांनाही सोयीस्कर होईल, तिला पण तिची गरज भागली जाईल आणि याला पण ती देणे सोयीस्कर होईल, या अमाऊंटवर त्यांना आणणं आणि मग परस्पर संमतीनं घटस्फोट घेताना त्या ठराविक एक रक्कम तिला दिली जावी असं ठरवून घेतलं जातं. तर त्या पद्धतीनं समुपदेशक नक्कीच प्रयत्न करतो. दुसरा प्रश्न त्यांचा होता की एक अग्रीमेंट केलं जातं तिथे की अशा अशा पद्धतीने काही दिल्या जाईल किंवा घेतल्या जाईल, पण नंतर पुन्हा त्या अग्रीमेंटला तोडून पुन्हा आणखी काही डिमांड केले जातात जास्त. ज्या वेळेला परस्पर संमतीनं घटस्फोटाची तडजोड केली जाते तेव्हा लिहून घेतलं जातं की एक ठराविक अमाऊंट पती पत्नीला देणार आहे. समजा की एक 5 लाख रुपये देणार आहे की मुलासाठी आणि तिच्यासाठी, असं एक आपण म्हणूयात. समजा की 5 लाख रुपये दिले की याच्या पुढे नंतर ती कधीही त्या भविष्यकाळात केव्हाही पोरगी मागणार नाही असं सगळं लिहून घेतलं जातं. पण समजा जर तिला तिच्या काही गरजा वाढत गेल्या की समजा मुलासाठी आणि तिच्यासाठी पैसे दिलेले आहेत पण आता बदलती परिस्थिती आहे, कोणी आजारी पडलं किंवा त्याला मुलाला उच्च शिक्षण घ्यायचे तेव्हा पैसे नसतील, तर अशा वेळेला ती नक्कीच चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस मध्ये मागू शकते. पण ती परिस्थिती तशी आहे का हे बघूनच मग केलं जातं. म्हणजे न्यायालय पण नेहमी दोन्ही बाजूचा विचार करतं आणि त्या पद्धतीनं जर योग्य असेल तरच तिला मिळतं आणि परिस्थिती बदललेली आहे हे तिला पुराव्यानिशी दाखल करावं लागतं. तसं असेल तरच मग मागू शकते, नाहीतर ती मागू शकणार नाही. आपल्याला एक फोन आलेला आहे. अभिजित सावंत मुंबईवरनं बोलतात. हॅलो. हा, स्मिता जोशी मॅडम नमस्कार. मी अभिजित सावंत बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे की लग्न झाल्याच्या नंतर जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये जर घटस्फोट झाला तर स्त्रीधन म्हणून लग्नाच्या दिवशी मुलाकडनं जेवढे दागिने मिळतात तर ते मुलीकडेच राहतात का, किंवा नंतर काही प्रॉब्लेम येत नाही ना त्याच्यासाठी, असं हा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच अभिजितजी, काय सांगता येऊ शकतं ना? हो, त्यांनी जो प्रश्न विचारलाय की मुलीकडेच राहतात का दागिने, तर हो, स्त्रीधन ही व्याख्या जी आहे आपण कायद्यामध्ये जर बघितलं तर स्त्रीधन म्हणजे काय, तर लग्नामध्ये मुलीला तिच्या आई वडिलांनी म्हणा किंवा सासरकडच्यांनी माहेरकडच्यांनी जे काही तिला गिफ्ट म्हणून दिलेलं असेल, तिच्या अंगावर जे घातलेले असेल दागिने, ते सगळं स्त्रीधन असतं आणि घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा ते तिच्याकडेच राहतं. कारण त्या सगळ्या स्त्रीधनावर तिचा स्वतःचा हक्क असतो, त्याच्यामुळं ते तिच्याकडेच राहतं. अर्थात म्युच्युअल कन्सेंट म्हणजे परस्पर संमतीनं घटस्फोट घेताना त्याच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत हे दोघांनी ठरवायचं असतं. तर त्याच्यामुळे तेव्हा काही कायदा असं म्हणणार नाहीये. त्या दोघांनी जर काही ठरवलं असेल की नाही ते मुलाचं मुलाकडे आणि मुलीचं मुलीकडे राहणार, तर त्या संदर्भात काही न्यायालय करत नाही, कारण ते संमतीनं दाखल केलेलं असतं. पण ज्या वेळेला काही प्रकरणं चालवून घ्यायची असतात आणि तिची जर मागणी तशी असेल तर नक्कीच कायद्यामध्ये स्त्रीधन ही व्याख्या आहे आणि त्यानुसार ते स्त्रीधन सगळं स्त्रीकडे राहतं. बरोबर. कायद्याने आणखी कुठल्या कुठल्या याबाबत सोयी आहेत, सुविधा आहेत, कशा पद्धतीची प्रक्रिया याच्याकडे येऊयात. मुळात आपल्याला मूळ कारणाचा शोध तेव्हा घ्यायचा आहे मॅडम, की हल्ली अशा प्रकारचे प्रकरण घटस्फोट घेण्याकडची वृत्ती का वाढत चाललेली आहे, त्या कारणांकडे जर यायचं म्हटलं तर काय सांगता येऊ शकतं? हो, आपण नक्कीच बघूया. स्क्रीनवर बघा तुम्ही की कौटुंबिक समस्या का वाढत आहेत याची काही कारणं आपण बघूयात. त्याच्यामध्ये एक की बदलती मानसिकता म्हणजे सहनशीलता कमी झालेली आहे आणि लगेच निर्णय हवाय.
म्हणजे आज आत्ता आणि ताबडतोब जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा. बरोबर. जर नाही म्हणजे थोडीशी काही कारणं असतात, म्हणजे आता मी बघतीये की घटस्फोटासाठी लग्नानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोटाचे केसेस दाखल होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण नाही जमत आहे आमचं. अरे तुम्ही 6-6 वर्ष एकमेकांबरोबर फिरताय, प्रेम करताय एकमेकांवर आणि 6 महिने सुद्धा राहू शकत नाही. जर बघितलं तर का तर नंतर नाही पटलं. म्हणजे एक मित्र म्हणून आमचं पटतंय पण पती पत्नी म्हणून पटत नाही. कारण का तर त्याच्या जबाबदारी येत आहेत सगळ्या. तर ही मानसिकता बदलत चाललेली आहे. सहनशीलता कमी होतीये थोडीशी, की लगेचच निर्णय हवाय, नाही जमत आहे चला लगेच घटस्फोटाकडे वळा. तर थोडंसं सहनशीलतेची जी वृत्ती आहे तर ती थोडी कमी होत पण इथे चाललेली आहे. दोन्हीकडनं अपेक्षित आहे दोन्हीकडे सहनशीलता. असं कारण काही काय नाहीये. होतं, सहनशीलता म्हटलं की आपण एक फक्त स्त्री असं मी स्त्रियांच्या म्हणतच नाहीये, बाबतीतच त्याचा एकंदरीत विचार करतो. तरुणाईची मानसिकता खरं, असं जे आपण म्हणतोय की अगदी बरोबर. दोन्हीकडे असेल. मग त्याच्यामध्ये स्त्री असेल पुरुष असेल की दोघांनाही असं वाटतं की नाही जमत आहे ना चला लगेच वेगळं होऊन जाऊया. तर ही मानसिकता कुठेतरी बदलत चाललेली आहे. नंतर आपण जर बघितलंय तर एक राजा राणीचा संसार हवाय आणि सासू सासरे इतर नातेवाईक नको. लग्न करताना सुद्धा की कुठली जबाबदारी नाही ना तर असाच मुलगा पाहिजे असं आई वडील सुद्धा बघितलं जातं. तर हे एक आहे की नाही दोघंच हवेत आणि दोघांचाच संसार, मग बाकीची जबाबदारी नकोय मला, असं एक वाढत चाललेलं आहे प्रकार. त्याच्यामुळे जर एकत्र कुटुंब असेल आणि जर एकुलता एक मुलगा आहे आणि तो वेगळं राहायला तयार नाहीये तर अशा वेळेला नाही ना तो वेगळं राहत, मग चला मला घटस्फोटच घ्यायचा, मला नाहीच पटत आहे तिथे, असंही होत चाललेलं आहे. नंतर एक विवाहबाह्य संबंध याचंही प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे आता मी माझ्या अनुभवानुसार असं सांगेल की प्रेमात पडण्याची वय 2 आहेत. ती कुठली तर एक 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात किंवा तरुणाईत आल्यानंतर एक मुलं वेगळ्या आकर्षणापोटी प्रेमात पडतात. पण एक 40-45 नंतर पुन्हा प्रेमात पडायला लागलेली आहेत लोक. का तर त्यावेळेला थोडीशी घराची जबाबदारी कमी झालेली असते. म्हणजे मुलं थोडीशी शिकलेली आहेत आणि बायको जी आहे ती घरातल्या ह्याच्यात असा आपल्याला एक सामाजिक बदल दिसतोय हल्ली? एक समुपदेशक म्हणून काम करताना? दिसतोय म्हणून सांगते. तर तसं एक आहे. किंवा म्हणजे मी असं एकाच बाजूने नाही बोलणार आहे, तर दोन्ही बाजूने की स्त्री सुद्धा करिअरच्या मागे आहे आणि घरातलं थोडंसं कुठेतरी तिला कमी पडते म्हणून ती कुठेतरी ओढली गेलेली आहे. तर हे विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे आणि अशा केसेस पण खूप येत आहेत हल्ली. की त्याच्यामुळे सुद्धा एक की त्याच्यात काय की घरात जर आपल्याला जेवायला नाही मिळालं तर आपण बाहेर जाऊन जेवतोच ना. अशा मग प्रकारे एखाद्या एक वेळेस साधा बाहेर गेलो सरळ तर विचार काय केला होतं? जातो या असंही बाबतीमध्ये. करून पण ते पण नाही ह्या पटत मग. सगळ्यामध्ये कुठेतरी बंधन, प्रेम आपण ही जी संकल्पना म्हणतो आणि त्याच्याशी निगडीत ज्या काही गोष्टी करायला लागतात त्याच्यामध्ये त्याग असेल, असंख्य गोष्टी असतील, त्यांच्यापासून पळत जाऊन इन्स्टंट आपल्याला जे काही हवंय ते चटपट हवंय, लगेचच हवं आहे, त्याच्यासाठी वेळही घालवायचा नाहीये आणि कुठल्या गोष्टींसाठी त्याग हा करायचाच नाहीये, आदर्श नाहीत, अशा अनेक असंख्य कारणांची आपल्याला मला वाटतं लिस्ट बनवते. आणखी त्याच्याविषयी जाणून घेते. दीपक डहाके अमरावतीवरनं बोलतायत. काय म्हणतात ते बघूयात आधी. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, मी दीपक डहाके अमरावतीतून बोलतोय. बोला. हा बोला, आपला प्रश्न विचारा दीपकजी सलग. हा मॅडम, मी अमरावतीवरून बोलतोय. माझी मिसेस आहे ना, माझं लग्न 2001 मध्ये झालेलं आहे. दीपकजी कृपया सलग प्रश्न विचारा. हा, तर ती नोकरीवर लागली 2012 मध्ये. हा, ती माझ्यासोबत राहायचं नाही म्हणून अशी म्हणत आहे आता. बरं. हा, तिने नोटीस वगैरे पाठवलेली आहे मला. आणि मी टेलरिंगचा व्यवसाय करतो. माझं दुकान वगैरे काही राहिलं नाही. तिच्या मागं मागत राहिलो मी, म्हणजे मी काम करत होतो. दीपकजी, आपला नेमका प्रश्न काय आहे? हा, तिला प्रश्न, ती म्हणते की आता माझ्यासोबत राहायचं नाही म्हणते. तिने माझे रिपोर्ट वगैरे दिलेले आहे. बरं. तर याच्यावर आता तुम्ही काय पाऊल उचलायचं असा आपला प्रश्न आहे का? मला एक मुलगी आहे 14 वर्षाची, मुलगा आहे 8 वर्षाचा. आता घर अबाधित राहाव हे सगळ्यांना वाटते. खरं. मुलांसाठी आतापर्यंत जगलो, आतापर्यंत त्याच्यासाठी कष्ट केले, आणि ती आता म्हणते की माझ्यासोबत राहू नको. तिने मला घरातून काढून दिलं अक्षरशः. त्याच्यात आमचं भाड्याचं रूम आहे. महिला बालविकास मध्ये सर्व्हिसवर आहे ती. नक्कीच. अशा प्रकारची एक म्हणजे कोणाची असू शकते, स्त्रीच्या बाजूनी असत. आता दीपकजी यामध्ये आहेत आणि त्यांना घर टिकवायचं आहे. अशी एखादी स्त्री असते मॅडम की जिला घर टिकवायचं आहे पण परिस्थिती आवाक्याबाहेर गेलेली. शेवटी हे कुटुंब किंवा लग्न संस्था ही टिकवणं खरं खूप अवघड झालेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त आर्थिकच गोष्टींचा विचार केला जातो असं नाहीये, तर अनेक गोष्टी असतात. मानसिक जो काही याच्यामध्ये आघात आणि त्याचे जे दुष्परिणाम असतात ते फार मोठ्या प्रमाणात असतात. एकूणच दीपकजींच्या निमित्ताने काय सांगता येऊ शकतं अशा प्रकारचं? नाही, आता त्यांनी
त्यांनी पण जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याच ओघाने जाऊया आपण, की दोघांपैकी एकाला असं वाटतंय की संसार टिकायला पाहिजे आणि दुसरा अजिबातच त्याला साथ देत नाहीये. तर अशा वेळेला की समुपदेशकांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी न्यायालयातच जायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येक स्वयंसेवी संस्थांना आता म्हणजे कौटुंबिक सल्ला केंद्र उघडलेली आहेत, तर तिथेही जाऊ शकता तुम्ही. पुण्यामध्ये जर आम्ही बघितलं तर भारती विद्यापीठच्या लॉ कॉलेजमध्ये एक असं सेंटर चालवलं जातं की फॅमिली लिगल एड सेंटर, की कोर्टामध्ये केस जाण्यापूर्वी म्हणजे प्री लिटिगेशन मध्ये की कायदा त्याच्यामध्ये घुसण्यापूर्वीच काहीतरी मदत केली पाहिजे. तर असे जर समुपदेशकांची मदत घेतली तर आता पुण्याच्या जर भारतीय विद्यापीठ सल्ला केंद्रामध्ये जर बघितलं तर एका वर्षामध्ये 415 केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. की तिथे आम्ही थोडंसं मी जाते गायडन्स करायला, तर 415 केसेस ह्या एका वर्षामध्ये सॉल्व्ह केले आहेत की जे घटस्फोटापासून वाचलं पाहिजे, किंवा मुलांचे काही प्रश्न असतील, किंवा जर ती नांदायला येत नसेल तर तिला बोलून घेणं, तिला समजून सांगणं, तर या गोष्टी या समुपदेशन केंद्रामध्ये केल्या जातात. विवाह समुपदेशकांची जर मदत घेतली तर विवाह समुपदेशक दोघांपैकी कुणाचं काय चुकतंय हे समजून सांगतात. कारण विवाह समुपदेशक ही त्रयस्थ व्यक्ती असते. पूर्वी जसं एकत्र कुटुंब पद्धती होती आणि घरातला ज्येष्ठ माणूस हा समजून सांगायचा की नाही तुमचं इथं चुकतंय, इथं तुम्ही सुधारलं पाहिजे. आता एकत्र कुटुंब पद्धती ऱ्हास होत चाललेली आहे. चौघांचं कुटुंब, चौकोनी कुटुंब असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला कोण समजून सांगणार ही परिस्थिती या परिस्थितीमध्ये? तर अशा वेळेला जर त्रयस्थ माणसाची मदत घेतली, कारण जर नातेवाईकांची मदत घेतली तर कोणीतरी एकाच्या बाजूने तो बोलू शकेल, अशी परिस्थिती असते. म्हणून त्रयस्थ व्यक्ती की ज्याच्यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतलेले नाहीयेत, अशा व्यक्तीची जर मदत घेतली समुपदेशक म्हणून, तर समुपदेशक हा दोन्ही बाजू समजून घेतो आणि प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला सांगतो की ही परिस्थिती का निर्माण झाली. तर आता दीपकजींच्या बाबतीमध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर ही तिला घटस्फोट घ्यावा असं का वाटतंय या मूळ कारणांशी जायला पाहिजे, की कशामुळे तिला असं वाटतंय, की कुठल्या बाबतीमध्ये तो कमी पडलाय, किंवा तिला कुठली परिस्थिती अशी निर्माण झालीय की तिला नाही राहायचंय. तर नेहमी कोणालाही आपलं कुटुंब टिकावं असंच वाटत असतं, त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. मग ह्या प्रयत्नांमध्ये कोण कमी पडतंय आणि मग काय केलं पाहिजे, एकमेकांसाठी कुठले बदल केले पाहिजेत हे समजून सांगितलं जातं समुपदेशकांमार्फत. आणि जरी घटस्फोट घ्यायचा म्हटला तरी त्याचे नंतरचे परिणाम काय होतात, मुलांवर काय परिणाम होतात, सामाजिक परिस्थिती कशी आहे, हे सगळं समजून सांगणं हे महत्वाचं असतं. समुपदेशक हे काम करतात. आणि दीपकजी, तुम्ही नक्कीच अमरावतीमध्ये जर एखादं सल्ला केंद्र असेल तर तुम्ही तिथे जा, कौटुंबिक सल्ला केंद्राची मदत घ्या आणि नक्की तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. मला वाटतं आपण कारण मीमांसेकडे येतात, आणखी बरीच कारणं असतात अशा पद्धतीने विवाह. अगदी आपण थोडक्यामध्ये बघूया की एक संशय आणि स्क्रीनवर बघा, गैरसमज आणि संशय हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय समाजामध्ये हल्ली वाढत चाललेला आहे. प्रेमविवाहाचं प्रमाण खूप वाढतं आहे. आणि प्रेमविवाहामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की आधी खूप चांगलं वाटतं आणि नंतर काही स्वभाव एकमेकांचे टोचायला लागतात. नंतर जर इंटरकास्ट मॅरेजेस असतील तर त्यावेळेला असं वाटतं की नाही, आम्हाला जरी इंटरकास्ट असेल तरी आम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत राहू आणि पुढे जाऊ. पण जेव्हा एकत्र राहायला सुरुवात होते तेव्हा सांस्कृतिक आणि वैचारिक मतभिन्नता जी असते ती दोघांना खूप टोचायला लागते. जर हिंदू आणि ख्रिश्चन असा काही विवाह झालेला असेल आणि त्यावेळेला तिनं धर्म बदललेला आहे किंवा त्यांनी धर्म बदललेला आहे, हे काही दिवसापुरतं खूप चांगलं राहतं. पण ज्या वेळेला खरंच एकत्र संसार सुरू होतो त्यावेळेला ह्या अडचणी खूप येतात. तर मग अशा वेळेला जर एक ठरवलेलं आहे की आपण इंटरकास्ट मॅरेज करायचंय तर दोघांनी काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आणि हे जेव्हा समजलं जात नाही तेव्हाच मग वादविवाद सुरू होतात. दुसरं मगाशी जे मी सांगितलं की पती पत्नी मधले संवाद कमी होत चालले, सगळ्यात मेजर कारण वाटतं मॅडम आजकाल. कारण संवाद म्हणजे सुसंवाद कमी होत चाललेला आहे. आणि तो संवाद बघ तू जरा की संवाद कमी होत आहेत, तर त्याचं कारण काय? तर पती पत्नी आणि त्याच्यामध्ये एक वो आहे. बरं, आता वो कोण तर तुमच्या लक्षात येईल की मोबाईल, व्हॉट्सअप. जर आपण बघितलं घरामध्ये जाऊन चित्र काय आहे तर दोघं जण नवरा बायको सर्व्हिसवरनं आलेले असतात आणि दोघांच्या हातामध्ये असतो मोबाईल. बरोबर. तर दोघांचं वेगळंच काहीतरी चालू असतं, एकमेकांशी बोलणं कमी होतं. समजा फॅमिली सगळी रेस्टॉरंटमध्ये गेलीये, बसलं तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण कोणाशी तरी चॅट करतोय, काहीतरी बोलतोय, म्हणजे एकमेकांशी संवाद कमी होत चालले. हे संवाद आणि जरी संवाद झाले दोघांमध्ये तरी संवाद कुठले असतात, जर पती पत्नी एकमेकांशी काय बोलतात असं जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये फक्त व्यावहारिक संवाद होतात. व्यावहारिक संवाद म्हणजे आता मुलाची फी भरायची राहिली आहे, कर्जाचे हे हप्ते आहेत, आपल्याला नवीन गाडी घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी काय करायचं, किंवा वादाचे म्हणजे काय, तुझी आई अशी बोलली आणि तुझी बहीण तशी बोलली, या प्रकारचे संवाद होतात. तर एकमेकांशी बोलणं कमी होत चाललेत. तर संवाद हे कशा प्रकारचे पाहिजेत हे जर बघितलं असायला हवेत. काही
संवाद जे आहेत तर ते शब्दातून असतात की एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांना मनमोकळी दाद दिली पाहिजे. समजा जर पत्नीला म्हटलं की आता हा खरंच की आता संक्रांतीचा सण झाला आणि तू गुळाची पोळी केलीस तर गुळाची पोळी खावी नाही तर तुझ्याच हातची, तुझ्याशिवाय तोडच नाही, असं जर तिला म्हटलं किंवा एखादा पदार्थ तिनं केलेला आहे चांगला आणि त्याचं जर कौतुक केलं तर त्या बायकोला मुठभर मांस चढतं आणि मग कितीही कष्ट पडू देत पण ती नवऱ्यासाठी करायला तयार होते. तसंच की नवऱ्याने एखादं प्रमोशन मिळवलेलं आहे किंवा एखादी चांगली गोष्ट केली आहे तर बायकोने पण त्याचं कौतुक करायला हवं ना, की खरंच तू इतका ग्रेट आहेस आणि तुझ्यासाठी म्हणजे खरंच मला अभिमान वाटतो तुझा. तर हे संवादच होत नाहीयेत दोघांमध्ये, म्हणजे एकमेकांशी फक्त वाद होत राहणं. पण खरंच एकमेकांच्या बद्दल की प्रेम व्यक्त करणं हे पण महत्वाचं असतं. त्याच्यासाठी मग बायकोचा वाढदिवस विसरायचा नाही अजिबात किंवा नवऱ्याचा वाढदिवस नाही विसरायचा, लग्नाचा वाढदिवस नाही विसरायचा. अशा काही गोष्टी ह्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. काही भेटवस्तू द्यायलाच पाहिजे असं नाहीये. बायकोला एखादं फूल किंवा एखादा गजरा दिला ना त्या दिवशी तरी ती खुश असते. काही खूप मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे असं नाहीये, पण नवऱ्याच्या लक्षात आहे आपला वाढदिवस तर हे पण खूप महत्वाचं. काही घरांमध्ये तर किमान वाईट बोलू नका ही म्हणण्याची वेळ येते. तुम्ही चांगलं बोलू नका, कौतुक करू नका, ठीक आहे, पण किमान नावं ठेवू नका असं म्हणण्यापर्यंत वेळ येते. शब्दांच्या नंतर कुठला मुद्दा येऊ शकतो ज्याच्यातनं संवाद होऊ शकतो? की स्पर्श एक महत्वाचा असतो. की खूप तिला आता ऑफिसमधून दमून आलेली आहे किंवा दिवसभर ती गृहिणी असू दे, घरातलं काम केलेलं आहे तिनं आणि फक्त नवरा असं म्हणाला की दमलीस आज ना, खरंच किती काम केलंस, एवढं नको करत जाऊस, स्वतःच्या तब्येतीकडे पण जरा लक्ष दे, एवढं जरी तो म्हणाला ना तरी तिला सुखावून जाते. म्हणजे तिला वाटत नाही असं काही. म्हणूनच एक चारोळी आहेत बघ की तू सोबत असलास की मला माझाही आधार लागत नाही, तू फक्त सोबत राहा, दुसरं काही मागत नाही. तर एकमेकांना खऱ्या अर्थाने साथ देणं महत्वाचं आहे. सुख दुःख कुठलेही प्रसंग असू देत की एकमेकांशी शेअरिंग वाढलं पाहिजे. हे संवाद जर वाढले दोघांचे, मग मला या गोष्टी आवडतात, या गोष्टी आवडत नाहीयेत, हे नवऱ्याने समजूनच घ्यावं. असं नाहीये काही गोष्टी नाही समजत त्याला तर बोल ना तू, किंवा तिला नाही समजत काही गोष्टी तर मला या पद्धतीनं हवंय. हे संवाद मोकळेपणाने जर झाले एकमेकांशी तर नक्कीच काही गोष्टी होऊ शकते. एकूणच कौटुंबिक दुर्दैवाने अशी वेळ आली आणि दुसरा पर्यायच उपलब्ध नाहीये. कुठल्या तरी एखाद्या पार्टीला असं वाटतंय की मला आता वेगळं होणंच आवश्यक आहे, त्याच्याशिवाय मला गत्यंतर नाही, मी खूप ऍडजस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते, एकूणच न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे, कशा पद्धतीने होते त्यावर येऊयात. पण त्याआधी मला वाटतं अर्थ नात्यांचं हे पुस्तक एक तुम्ही लिहिलेलं आहे, त्या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना रूपलक्ष्मी आजचा हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. पण आपल्याला वेळ कमी असतो आणि सगळ्या ह्याच्यात आपण सगळं नाही सांगू शकणार या कमी वेळेमध्ये. म्हणून एक पुस्तक मी लिहिलेलं आहे अर्थ नात्यांचा. तर हे सकाळ प्रकाशनचं आहे आणि सकाळ साप्ताहिक मध्ये मी अर्थ नात्यांचा या सदरावर लिहित होते 3 वर्ष. त्यातले काही निवडक लेख लिहून याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि लग्नापूर्वीपासून की काय केलं पाहिजे, लग्न टिकवणं म्हणजे काय, लग्नानंतरचं पहिलं वर्ष म्हणजे काय, त्याच्यानंतर जर लग्न थोडंसं प्रौढ झाल्यानंतर काय करावं लागतं, आणि जर उतार वयामध्ये सुद्धा की लग्न टिकवणं, एकमेकांच्या सोबत सहजीवन जगणं म्हणजे काय असतं, आणि अगदीच जर लग्न टिकवता आलंच नाही तर काय करायचं, हा निर्णय कसा घ्यायचा, आणि लग्न म्हणजे घटस्फोट झाल्यानंतरही पुढचं काय, असं सगळं समुपदेशन याच्यामधनं केलेलं आहे. आणि आपण हे जरूर वाचावं, कारण या पुस्तकाचं मानधन हे पूर्ण एक वंचित विकास नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेला मी देती आहे. आणि एखादा समजा लग्नाला आपण चाललोय किंवा कोणाचा वाढदिवस आहे तर त्याला गिफ्ट द्यायला सुद्धा हे पुस्तक खूप चांगलं आहे आणि संग्रही ठेवण्यासारखं आहे. मॅडम आपल्या पुढच्या विषयाकडे येते तत्पूर्वी शशिकला गायकवाड यांचा फोन आहे. चालेल, घेऊयात आपण. हॅलो. हॅलो, विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी शशिकला गायकवाड बोलते अंधेरीवरून. बोला. आमच्या नात्यामध्ये गेल्या महिन्यात एका मुलीचं लग्न झालं, तर सगळा खर्च आई वडिलांनीच केला. आणि 15 दिवसानंतर त्या मुलीची सासू बोलते की आम्हाला आता ही मुलगी नको आणि तिला घरी घेऊन जा तुमच्या, आणि आता सध्या तिला तिच्या आई वडिलांकडे पाठवून दिले. तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला काय सल्ला द्याल, की त्यांना थोडे अद्दल घडवावी असं आम्हाला वाटतं. आणि आई वडिलांनी खूप परिस्थितीतून त्या मुलीचं लग्न केलं आणि सगळा खर्च यांनी केला की मुलगा चांगला आहे, सगळं काय व्यवस्थित आहे म्हणून सगळा खर्च केला. तर त्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल आम्हाला? थँक्यू मॅडम. काय सांगता येऊ शकतं मॅडम अशा प्रकारचे जे केसेस घडतात? तर आता ही परिस्थिती जी निर्माण झाली की लग्नानंतर 15 दिवसातच तिला पाठवलं, हे खरंच चुकीचं आहे. पण नक्की कुठल्या कारणासाठी पाठवलंय, त्यांची काही मागणी आहे का अजूनही, म्हणजे अजून त्यांनी काही द्यावं असं काही वाटतंय का,
तर या सगळ्या गोष्टी पण विचारात घेणं महत्वाचं आहे. शशिकला ताई जसं म्हणाले की त्यांना चांगली अद्दल घडवायची आहे, पण हे अद्दल घडवण्याच्या आधी सुद्धा की काही समजुतीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यांना समजून सांगणं की हे तुमचं चुकीचं आहे, हे कोणीतरी तिथपर्यंत जायला पाहिजे. काय होतं की जर आपण अद्दल घडवण्यासाठी जर न्यायालयामध्ये गेलो किंवा कायद्याने काही सुरुवात केली तर मग ते नातं बिघडतं. जर त्या मुलीला असं वाटत असेल की मला माझा संसार टिकवायचा आहे तर लगेच तिनं कायद्याचा आधार घेण्यापूर्वी समुपदेशकांकडे जावं किंवा काही संस्थांमध्ये जाऊन तिनं ही व्यथा आपली मांडावी. तिथे दुसऱ्या पार्टीला पण बोलून घेतलं जातं, त्यांना पत्र पाठवून बोलून घेतलं जाईल आणि त्यांचं पण काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जाईल. समजा त्यांचं वागणं काही चुकीचं आहे असं जर वाटलं तर नक्कीच त्यांना समजून सांगितलं जाईल की तुमचं हे वागणं चुकतंय आणि तुम्ही त्या मुलीला नांदवलं पाहिजे आणि एकत्र राहायला पाहिजे. याच्यासाठी दोघांचं समुपदेशन केलं जाईल. आणि त्याच्यातनंही जर असं वाटलं की त्या लोकांची परिस्थिती फक्त काहीतरी लुबाडण्याची आहे आणि काही त्यांच्याकडनं फक्त पैसे हवेत म्हणून हे त्यांनी केलेलं आहे तर नक्कीच आपल्याला कायद्याचा आधार घेता येईल. त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, त्याच्यामध्ये केस दाखल करता येईल किंवा 498A म्हणून जे कलम आहे किंवा काही मागणी असेल, डिमांड असेल तर त्याच्या विरुद्ध देखील कायद्याने दाद मागता येईल. तसं आहे, कायद्यामध्ये बऱ्याचशा त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला केस दाखल करता येते. आता त्या अनुषंगानेच मॅडम कायद्याची प्रक्रिया काय आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि विषयाचा आवाका खूप जास्त आहे. आपण एक कायदेशीर प्रक्रियेकडे जर यायचं आता समजा ज्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय आहेत त्या ठिकाणी जर समजा की या मुलीला परत नांदायचं आहे म्हणून तिनं विवाह पुनर्प्रस्थापित व्हावा किंवा नांदायला घेऊन जावं असं जर केस दाखल केली तर कौटुंबिक न्यायालयामध्ये ती केस दाखल करता येते. केस दाखल झाल्यानंतर ते विवाह समुपदेशकांकडे पाठवली जाते. दोन्ही पार्टींना विवाह समुपदेशकांकडे पाठवलं जातं. मग विवाह समुपदेशक दोघांशी आधी बोलतो, जे आधी त्यांचा विश्वास संपादन करतो किंवा तुम्ही जे काही बोलाल ते इथं गुप्तपणे राहील, हे कोणालाही सांगितलं जाणार नाही, इथे वकिलांचाही सहभाग नसेल, तर जे काही असेल ते तुम्ही मोकळेपणाने आधी बोला. मग आधी दोघांचंही जे काय आहे म्हणणं ते सगळं ऐकून घेतलं जातं की कशामुळे वाद झालेत हे समजून घेतलं जातं. त्याच्यामुळे मग त्यानंतर दोघांनाही एकत्र बसून काही गोष्टी पुन्हा विचारणा केली जाते. बऱ्याच वेळा की नवरा वेगळं सांगतो, बायको वेगळं सांगते की कशामुळं, ती म्हणते की मला हाकलून दिलेलं आहे, तो म्हणतो की तीच निघून गेली आहे. तर नक्की कशामुळे झालेलं आहे हे रूट कॉज शोधून काढतो समुपदेशक आणि मग काही गोल ठरवले जातात त्याच्यामध्ये की ह्या दोघांचं एकत्र येणं शक्य आहे पण या गोष्टी टाळल्या पाहिजेत. की समजा पालकांचा हस्तक्षेप जास्त आहे की हल्ली लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीच्या घरातल्यांचा हस्तक्षेप वाढतो त्या घरामध्ये किंवा मुलाच्याही आई वडिलांचा राहतो की माझ्या मुलाला सगळं काही मिळालं पाहिजे, बाईनं असंच राहायला पाहिजे सुनेनी घरामध्ये, म्हणजे दोन्ही पालकांचा हस्तक्षेप असतो बऱ्याच वेळेला. तर असं काही आहे का, तर अशी कारणं सगळी शोधून काढली जातात आणि मग ती कारणं काही दूर करता येतील का यासाठी प्रयत्न केला जातो. ते समुपदेशन केलं जातं की दोघांनी एकत्र यावं म्हणून. आणि त्याच्यासाठी जर काही आपल्याला बाकीचे काही मदत घ्यावी लागली की समजा तिला काही मानसिक आजार आहे, तिच्या व्यक्तिमत्वामध्येच दोष आहे किंवा त्याच्यामध्ये काही मानसिक आजार आहे आणि तो खूप चिडचिड करतो किंवा सारखाच संशय घेतो, ती बाहेर जरी गेली तरी संशय येतो, तिचा कोणाचा फोन आला तरी त्याला संशय वाटतो, तर हा एक मानसिक आजार पण आहे संशय. तर खरंच तसं काही आहे का हे सगळं शोधून काढलं जातं आणि मग काही तज्ज्ञांची मदतही कौटुंबिक न्यायालयामध्ये घेतली जाते. या सगळ्यांच्या मदतीनं विचार करून एक की त्या दोघांचं लग्न कसं टिकवता येईल याच्यासाठी समुपदेशन करणं, मग घरच्यांनाही बोलून घेणं, त्यांना समजून सांगणं, या सगळ्या गोष्टींचा पर्यायी विचार केला जातो. आणि जर खरंच टिकणं शक्य नाहीये की समजा त्यांचा दोघांमध्ये की असे वाद आहेत की त्यांचं मॅरेज कन्झ्युमेट झालेलं नाहीये की त्याच्यामध्ये सेक्समध्येच काही प्रॉब्लेम येतोय आणि म्हणून एकत्र राहणं शक्य नाहीये किंवा तिला खूप गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे आणि जर एकत्र राहिलं तर काहीतरी होऊ शकतं, अशी काही परिस्थिती आहे आणि दोघांचं अजिबातच पटत नाहीये, दोघांचं लॅकिंग इतकं वेगळं आहे की एकत्र राहिलं तर सारखे वादावादी दोघांचे होतील आणि एकत्र राहणं शक्य नाहीये. समजा मुलं असतील आणि मुलांच्या समोरच हे दोघं जण खूप भांडतायत, तर अशा वेळेला लग्न टिकणं हे खूप अवघड आहे असंही लक्षात येतं. तर उगीच प्रक्रिया जी आहे ती सगळी जर बघता तर त्याच्यामध्ये टिकवणं हा भागच जास्त शक्यतो करून आपण प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतो आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोटाकडे जातो. इव्हन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये देखील तसाच विचार केला जातो. मॅडम जाता जाता अगदी शेवटचं मला तुम्ही एका अगदी 2-4 ओळीमध्ये काय सांगता येऊ शकतं की मुळात हे नातं टिकवायचंय आणि हा पर्याय शेवटचा म्हणून ठेवायचा, काय सांगता येऊ शकतं अगदी थोडं? तर प्रत्येकाने असंच करा की नाती टिकवताना म्हणजे काय ते आपण एक कविताच वाचूयात माझी की नाते टिकवायचे म्हणजे काय करायचं. तर कौटुंबिक नाती टिकवताना नेमकं करायचं काय, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतंच, साच्यात बसवावं असं काहीच नसतं, सारं काही आपल्यालाच ठरवावं लागतं, एकमेकांशी मोकळं व्हावं लागतं, अनुभवाचं शेअरिंग करावं लागतं, साऱ्यांनाच सामावून घ्यावं लागतं. केव्हा समजावून घ्यायचं केव्हा रागवायचं
केव्हा रुसायचं आणि केव्हा हसायचं सारं काही आपल्यालाच ठरवावं लागतं. कुटुंबात सारं आपल्या मनासारखं कधीच घडणार नाही. कुटुंबात सारं आपल्या मनासारखं कधीच घडणार नाही, तरीही सगळं स्वीकारावं लागतं. बदलांना सामोरं जावं लागतं. एकमेकांना सामावून घ्यावं लागतं. आपली भूमिका आपणच ठरवायची आणि आपली नाती आपणच जपायची. आणि खरं सांगू का की जर नातं टिकणं खरंच शक्य नाही असं वाटलं तर नका ताणत राहू, नका वाढवत राहू. घटस्फोट हा एक पर्याय आहे तुम्हाला, पण तो शेवटचा पर्याय असेल एवढा एक विचार करा. नक्की. मॅडम, तुम्ही आज आलात, धन्यवाद. खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.